एकटी एकटी घाबरलीस ना वाटलंच होतं आई, म्हणूनच तर सोडून तुला लांब गेलो नाही. ना 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 ना. हे ऐकलंयस का ग चिंटू मधलं गाणं? भारी आहे. हो. तो एवढूसा पोरगा म्हणतो काय म्हणे, घाबरलीस का आईला? सरळ सरळ कळतंय की तो घाबरलाय आणि आई घाबरली नाही, होय की नाही? त्याला कळतच नाही ना आपल्याला भीती वाटली. ते असंच होतं, या वयापर्यंत भीती कळत नाही. हो. मग प्रवास सुरू होतो. भित्रास असा, डोक्यावर पान पडलेला, अंधारातला बाबुल बुवा, चेटकी येण. हो ना. आणि म्हणजे कसं असतं बघ ना, आपण जन्माला येतो तेव्हा आपल्याला भीती हा फॅक्टर अजिबात नसतो. मग आपल्या घरचेच लोक असतात की नाही, ते काही ना काहीतरी आपल्या मनामध्ये भीत्या घुसवत राहतात. आणि मग असं असतं की जेव, नाहीतर पोलीस येईल, की बाबा अजून काय, हे काम करून टाक पटकन, नाहीतर बागुल बुवा येईल. आणि असं करत करत हळूहळू आपल्यामध्ये भीती घातली जाते. हो. मग एक काळ असा येतो की ही भीती चुकीची आहे काढायला लागतं. मग त्या भीतीबद्दल तुच्छता निर्माण व्हायला लागते. मग त्याच्यानंतर असं होतं, अरे भीती भीती काही नसतं, हे दुसऱ्याला समजावलं जातं. काही काही वेळेला हा प्रवास दुसऱ्याला भीती दाखवण्याकडे पण जातो. हो. मला माहितीये ह्याच्यावरनं काय आठवलं, त्या लहानपणी माहितीये आपण उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये नेहमी भयकथा वाचायचो. अरे हो. म्हणजे एक भारी शौर्याचं काम असायचं. नारायण धारप म्हण किंवा रत्नाकर मतकरी म्हण, सुहास शिरवाळकर, अरे. बाबूराव अर्नाळकर, अरे काय एक एक सॉलिड कथा असायच्या त्यांच्या. आणि ते पुस्तक वाचताना आपल्याला लिटरली इतकी भीती आणि दरदरून घाम यायचा आणि असं वाटायचं की बापरे, आत्ताचा लाईट बंद झाला तर कोण आपल्याला काय करेल, अशा ह्याच्याची पुस्तकं लिहिणं म्हणजे खरंच किती कौतुक आहे. आणि दुसऱ्यानी शेवट नसतो सांगायचा, नाही तर मग काही मजा नाही त्याच्यामध्ये. पण याच्यावरून मला एक आठवलं की ही भीती भयकथापर्यंत आहे तिथपर्यंत ठीक आहे, पण याचा फोबिया झाला की हो, थोडी अवघड टर्म आहे. हो खरंय. आणि तुला माहितीये, मी ना असाच एकदा गुगल सर्च केला होता बरं का, तर त्याच्यामध्ये सगळ्यात विचित्र फोबिया कुठले असतात, तर नंबर 1चा फोबिया कुठला माहितीये, की अशी जगामध्ये माणसं आहेत की ज्यांना पीनट बटर आपल्या टाळूला चिकटलं की भीती वाटते. हो, म्हणजे आपल्याला असं वाटतं, पण खरंच म्हणजे असं बघितल्यावर वाटतं ना, बिचारांना कसं वाटेल असं. ओके. दुसऱ्या नंबरचा फोबिया असा की आपल्या हातात मोबाईल फोन नाही. हा म्हणजे आपल्या नवं लाईफला अगदी रिलेट होणारा फोबिया. प्रत्येकाला वाटत असणार. आणि Intensity वेगळी. तिसरा जर फोबिया ऐकलास तर तो असा असतो की कुणाला, म्हणजे अशा काही व्यक्ती असतात की त्यांना सगळ्यात मोठा शब्द जर दिसला तर त्याची प्रचंड भीती वाटते. अरे बापरे. ओके. ह्याच्यावरून मला आठवते ग्रेसांची कविता, अरे भय इथले संपत नाही. खरंच. पण भय इथले संपत नाही पर्यंत ते ठीक आहे. भीतीचे दुष्परिणामही असतात. खरंय. पण कसं आहे माहितीये का, की जेव्हा दुष्परिणाम म्हणजे जेव्हा समोरच्याला कळतं की मी आता घाबरली, तर त्याचे दुष्परिणाम म्हणजे तुम्ही कधीही असं दाखवून देणं किंवा तुम्ही तुमच्या मनाचा बॅलन्स ठेवणं खूप गरजेचं असतं. भीती कळली की फार अवघड. त्याच्यातनं तयार होतं दुसऱ्यावर कंट्रोल करण्याची वृत्ती, बरोबर, बुलिंग, गॅस लाइटिंग, हो सगळ्या नव लाईफ मधल्या समस्या. खरंय. भीती ही सगळी ठीक आहे, समोरच्याला समजणं न समजणं, पण या भीतीचे, तुला वाटणारी भीती हा माझा छंद असू शकतो. अरे हो. त्याच्यामध्ये कसं आहे माहितीये की मनुष्याचा स्वभाव हा वेगवेगळ्या प्रकारचा असतो. म्हणजे असं होऊच शकतं की मला समजा उद्या उंचीची भीती वाटते, पण मला म्हणजे जंपिंग करायला आवडतं. बरोबर. किंवा आपल्याला आता आपण झू मध्ये जातो तेव्हा आपल्याला ही भीती असते की बाबा वाघ, सिंह यांच्याबरोबर कोण कामं करणार आहे. पण असे असंख्य लोक असतात की ज्यांना ह्या प्राण्यांबरोबर काम करायला प्रचंड आवडतं. सो ते त्यांचं आयुष्य असतं. बरोबर. म्हणजे असं आहे की फिअर फॅक्टर आपण जो म्हणतो तो प्रत्येकाचा वेगवेगळा असू शकतो. समोरच्याला भीती समजली ना की मग त्याचे दुष्परिणाम होतात. स्कॅम्स, कॉल्स, अनॉनिमस कॉल्स, आयडेंटिटी थेफ्ट, फ्रॉड, हो ना. या सगळ्याला आपल्याला आजकाल जरा जास्तच फेस करावं लागतं. बरोबर आहे. पण तुला माहितीये त्यासाठी काय पाहिजे, योग्य प्रमाणामध्ये धाडस करायला पाहिजे आणि योग्य प्रमाणामध्ये भीतीही ठेवायला पाहिजे मनामध्ये आपल्या. अगदी. भीतीचा अतिरेक झाला तर आपण नवं लाईफ जगू शकणार नाही, आणि धाडसाचा अतिरेक केला तर समस्या वाढणारच. बरोबर. पण भीतीला कॉन्कर तर करायलाच पाहिजे. एक्झॅक्टली. कारण डर के आगे जीत है.